नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे हप्ते जमा झालेले आहेत अशाच लाडक्या बहिणींना पुढील मे महिन्याचा हप्ता किंवा यापुढील हप्ते जमा होणार आहेत। साधारणतः आपण दरवेळी लक्षात घ्या की हे काम करा, हे काम केल्याने तुम्हाला पुढचा लाभ येईल अशा प्रकारची माहिती देत असतो। पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत की ही कामं तुम्ही करू नका ज्याच्यामुळे तुमचा लाभ आहे बंद होणार नाही। तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील तुम्हाला उत्कंठा आहे, याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तुमचा पुढचा लाभ आहे कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी कुठली कामे केली नाही पाहिजेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। याचबरोबर तुम्हाला माहितीच असेल की मागील 5 ते 6 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला। याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये। तर याच्यामध्ये ज्यांना हप्ता आलेला आहे तर त्यांनी पुढील हप्ता चालू ठेवण्यासाठी काही कामं आहेत ती करायची नाहीयेत। जर ती कामं केलीत तर मात्र तुमचा पुढचा लाभ आहे तो बंद होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की उत्पन्न मर्यादा आपण सांगत होतो की उत्पन्न मर्यादा जास्त झाली, तुमची वाढली, कारण का लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्र पडताळणीची प्रोसेस जी मोठी स्ट्रिक्टली चालू आहे त्याच्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरत आहेत। तर याच्यामध्ये ITR रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स जरी तुमच्या कुटुंबातील व्यक्तीने एकदा जरी भरला तरी देखील तुमचा अर्ज अपात्र ठरून तुमचा हप्ता बंद केला जातो। तर अशी कंडिशन सध्या लाडक्या बहिणींसोबत झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे। त्यामुळे तुमची उत्पन्न मर्यादा देखील महत्त्वाची आहे। 2.5 लाखांच्या खालीच उत्पन्न पाहिजे। याच्यामध्ये उत्पन्न वाढ जर झाली तर मात्र तुमचा लाभ बंद होईल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी अविवाहित आहेत तर विवाहानंतर नावामध्ये बदल करतात। जर हा नावामध्ये बदल झाल्यानंतर तुम्ही जर आधार अपडेट केलं तर कदाचित हा डेटा एरर येऊ शकतो। त्यामुळे जोपर्यंत लाभ चालू आहे तोपर्यंत नावामध्ये बदल करण्याची जी थोडी प्रोसेस आहे ती प्रतीक्षा ठेवा, कारण का या संदर्भात शासनाचे निर्देश नाही आहेत। त्यामुळे जर आधारचा डेटा जर मिसमॅच झाला तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। तिसरी महत्त्वाची बाब, घरामधील व्यक्ती जे आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट नसावेत। आत्ता तुम्ही लाभ घेताय, जर घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत पण भविष्यात जर तशी कंडिशन निर्माण झाली किंवा नवीन जॉब लागला तरी देखील तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। तशी सूचना तुम्हाला संबंधित विभागाला द्यावी लागणार आहे। आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाडक्या बहिणी काय करत असतात की आधारमध्ये आपली माहिती बदलत असतात। तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं नाव लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा आधार क्रमांक तुमच्या या योजनेशी संलग्न आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही काय बदल केलात तर कदाचित DBT वरील जी माहिती आहे आणि तुमच्या आधारची माहिती आहे याच्यामध्ये मिसमॅच येऊन तुम्ही अपात्र ठरू शकता। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि घरामध्ये 4 चाकी वाहन लक्षात घ्या, आता तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे पण भविष्यात जर 4 चाकी वाहन येत असेल तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। त्यामुळे या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा लाभ आहे तो बंद होणार नाहीये। DBT ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह हा पाठ वेगळा आहे, लगेचच DBT डिॲक्टिव्ह होत नसते। त्यामुळे आपण सांगतच आहोत की DBT जर तुमचा हप्ता आलेला आहे तर सगळं ओके आहे, नियमांमध्ये बसत आहात, परंतु नियमांचं जर उल्लंघन करत असाल तर मात्र तुम्हाला धोका आहे। त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवूनच लाडक्या बहिणींचा लाभ आहे पुढचा वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये जर बदल झाले निकषांमध्ये, जर तुमचं उत्पन्न वाढलं किंवा 4 चाकी वाहन आलं किंवा पेन्शनधारक असतील, आयकर जर तुमच्या घरामध्ये भरला गेला तर मात्र तुमचा लाभ आहे धोक्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे जेणेकरून लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद होणार नाहीये। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। आणि आता राहिला प्रश्न मे महिन्याच्या हप्ते वितरणाचा, लगेचच काय मे महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीये, अजून GR प्रसिद्ध होणार आहे, त्याच्यानंतर लाभ वितरण होणार आहे। साधारणतः आता हे काही दिवस राहिलेले आहेत, याच्या मेच्या अखेरपर्यंत हप्ते वितरण होणार नाही आहे। जूनच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जो लाभ आहे तो वितरित होणार आहे। तर अशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणी आता मागच्या हप्त्यामध्ये या अनेक कारणांमुळे अपात्र ठरल्या, त्यांचा लाभ बंद झालेला आहे। त्यांना देखील आपण सांगत आहोत की त्यांनी आपला हप्ता का आलेला नाही आहे, ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांना जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे, ज्या लाडक्या बहिणींना पुढचा लाभ कंटिन्यू ठेवायचा आहे
आहे, रेग्युलर चालू ठेवायचं आहे, त्यांनी ही काळजी घ्यायची आहे. आणि याचबरोबर KYC देखील जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे. या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देणारच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.